एखादा विचार अखंडपणे आपल्या मनामध्ये चालू आहे असं तुमच्या बाबतीत होतं का? सतत कसली तरी चिंता वाटतेय, काळजी वाटतेय असं होतं का? तुम्ही स्वतःला सतत क्रिटिसाइज करता का? एखादा निर्णय घेतल्यावर सुद्धा परत परत त्याच्याबद्दल विचार करता का? मनाला सतत थकवा असतो, रात्री झोप पूर्ण झाली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही असं तुमच्या बाबतीत होतं का? आणि काही वेळा तर डोकं बंद करणारा एखादा स्विच असतं तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं, होतं का असं? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. याआधी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांपैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही हो दिलेली असतील तर नक्की लक्षात घ्या की तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय. पण तसं करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. जगभरातल्या वेगवेगळ्या वयोगटातले जवळजवळ 70% लोक ओव्हर थिंकिंग करत असतात. आता एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला जाणवणारी ही समस्या आपण नीट समजून घेतली पाहिजे, हो की नाही? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आपण ओव्हर थिंकिंग का बरं करत असू? एखादा निर्णय घेण्याच्या आधी आपल्या मनामध्ये चिंता येणं हे नैसर्गिक आहे. या चिंतेवरती मात करण्यासाठी आपला मेंदू त्या निर्णयाच्या पॉसिबल आउटकम्सचा विचार करायला लागतो आणि मग एखाद्या आउटकमवरती आपण अडकतो आणि त्याबद्दल विचार जास्त करायला लागतो. पण ओव्हर थिंकिंगमध्ये काय होतं की ह्या आउटकमबद्दलची शंका मनामध्ये येते आणि मग त्याबद्दल दुसरी चिंता निर्माण होते, त्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हे असं विचारांचं चक्र चालत राहतं. निर्णय घ्यायचा बाजूलाच राहतो, पण एखादा निर्णय चुकला तर काय होईल, अपयश आलं तर काय होईल अशी भीती मात्र मनामध्ये तयार होते. ओव्हर थिंकिंगमध्ये आपला मेंदू फ्लाईट, फाईट किंवा फ्रीज मोडमध्ये जातो. अशा वेळेला काय होतं तर निर्णयाबद्दलचे संभाव्य धोके आणि इमॅजिनरी धोके मनामध्ये रिपिटेटिव्हली रन होत राहतात आणि त्यातून निर्णयासाठी आवश्यक असणारी कृती केलीच जात नाही आणि मग स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंगचं नातं हे कोंबडी आधी का अंड आधी याच्यासारखं आहे. स्ट्रेस वाढला म्हणून ओव्हर थिंकिंग होतंय का ओव्हर थिंकिंग आहे म्हणून स्ट्रेस वाढला हे नाही सांगता येणार. ओव्हर थिंकिंग हा काही वेगळा मानसिक आजार नाही आहे, पण ते अँझायटी, डिप्रेशन, PTSD, OCD यासारख्या मानसिक आजारांचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणजेच विचार करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे ओव्हर थिंकिंग होऊ शकतं. आता विचार करण्याच्या या चुकीच्या पद्धती कुठल्या आहेत ते आपण काही उदाहरणांमधून बघूया. एकतर सगळं माझ्या मनासारखं झालं पाहिजे, नाहीतर काही नाही झालं तरी चालेल. माझा मुलगा न प्रवासाला गेलाय, त्याचा ॲक्सिडेंट झाला तर? पेपरमध्ये पहिलाच प्रश्न येत नाहीये, माझा सगळा पेपर कठीण जाणार आहे. आमचं नशीबच फुटकं, आम्हाला आज तागायत कधीतरी काही सहजपणे मिळालंय का? त्यांनी माझा मेसेज बघितलाय, 2 ब्ल्यू टिक्स आहेत पण तरी उत्तर दिलेलं नाहीये. मला माहिती आहे त्याचा माझ्यातला इंटरेस्ट कमी होत चाललाय. नकळतपणे तुम्हीही कधी अशा पद्धतीने विचार करता का? काही वेळा आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल क्लूलेस असतो. माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला लोक येतात तेव्हा मी त्यांच्या विचार पद्धतीबद्दल त्यांच्याच उदाहरणामधून त्यांच्यासमोर उलगडून सांगते आणि मग त्यांची प्रतिक्रिया असते, अरे हे लक्षातच आलं नव्हतं. तर असं जर तुम्हाला वाटत असेल की आपण ओव्हर थिंकिंग करतो आहोत तर स्वतःच्या विचार पद्धती समजून घेण्यासाठी, स्वतःचे विचारांचे पॅटर्न समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत जरूर घ्या. काही वेळा ओव्हर थिंकिंग खूप स्ट्रेसफुल होतं, हो ना? आता ते कमी करण्याचे काही मार्ग आपण बघूया. पहिला मार्ग आहे तो म्हणजे ब्रीद. ओके, चला माझ्याबरोबर 3 दीर्घ श्वास घ्या बरं. छान, शाब्बास. आता मनामध्ये खूप विचार येत आहेत, विचारांचा गोंधळ होतोय असं वाटल्यानंतर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. श्वास ही आपल्या शरीरामध्ये निरंतर चालत असणारी गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं सोपं आहे. त्यामुळे जेव्हा मनामध्ये असा गोंधळ होतोय असं वाटतं तेव्हा 5, 10, 15 वेळा दीर्घ श्वास घ्या. त्याच्यातून ओव्हर थिंकिंगला खऱ्या अर्थाने ब्रीदिंग टाइम मिळतो. दुसरा मार्ग म्हणजे ब्रेक. खूप विचार करून सुद्धा निर्णय घेता येत नाहीये असं वाटत असेल तर सरळ ब्रेक घ्या. ह्या ब्रेकमध्ये एखादी शारीरिक कृती करा.
व्यायाम करा, डान्स करा, फिरायला जा, बागकाम करा, कुकिंग करा किंवा एखादी मस्त झोप काढा. त्याच्यातून मेंदू फ्रेश होतो आणि मग निर्णय घेण्याच्या दृष्टीने किंवा सोल्युशनच्या दृष्टीने विचार करायला लागतो. फक्त एक करायचं टाळा की ह्या ब्रेकमध्ये सोशल मीडिया सर्फ करणं किंवा पुस्तक वाचणं अशा गोष्टी टाळा. त्याच्यातून मेंदूला ब्रेक मिळत नाही आणि उलट ओव्हर थिंकिंग वाढू शकतं. ओव्हर थिंकिंग कमी करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे बीट युअर थॉट्स. स्वतःच्याच विचारांना चॅलेंज करा. हे माझे फक्त विचार आहेत, वस्तुस्थिती नाही आहेत याची स्वतःला सतत आठवण करून द्या. आपले विचार प्रत्येकच वेळी योग्य, अचूक आणि वास्तवाला धरून असतील असं काही गरजेचं नाही आहे. स्वतःच्या विचारांना चॅलेंज करणं सुरुवातीला अवघड वाटेल, पण त्याची एकदा सवय करून घेतली की ओव्हर थिंकिंग पण कमी होतं आणि मनावरचा ताणही कमी होतो. ओव्हर थिंकिंग कमी करण्याचे अजून अनेक मार्ग असू शकतात. ते तुम्हाला इंटरनेटवर पण सापडतील. पण तुमच्या पर्सनॅलिटीसाठी कुठले मार्ग सुटेबल आहेत, तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे आणि तुमच्या ओव्हर थिंकिंगच्या पाठीमागे काही सिरियस मेंटल कंडिशन तर नाही आहे ना, हे मात्र तुम्हाला एक्सपर्ट्सच सांगू शकतील. याबद्दलची इन्साईट तुम्हाला तज्ज्ञ मंडळी देऊ शकतील. त्यामुळे ओव्हर थिंकिंगच्या चक्रीवादळात अडकून बसण्यापेक्षा योग्य वेळी तज्ज्ञांची मदत घ्या. ओव्हर थिंकिंग या सध्याच्या काळात खूप कॉमन असणाऱ्या समस्येबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.